वेदांती तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपण आज रेवती आणि सौरभ यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने सीमांत पूजनाच्या निमित्ताने आज जमलो आहोत. म्हणजे आजचा हा सोहळा म्हणजे नवीन नात्याची नांदीच म्हणायला हवी. या निमित्ताने आम्हाला एक वेगळी प्रस्तुती सादर करायला मिळते आहे, याचा मला खूप आनंद आहे. अनेक शतकांपूर्वी मंदिरांमध्ये लग्न कार्याला सुखसमारंभांना नृत्य प्रस्तुती केली जात असे. परंतु ती पद्धत पुढे पुढे लोप पावली आणि अशा प्रस्तुतींचा विसर पडला. आजची प्रस्तुती जरी वेगळी असली तरी भारतीय परंपरेलाच धरून प्राचीन काळातील एक कथा आज आपण नाट्य आणि नृत्य स्वरूपात बघणार आहोत. याची संकल्पना आणि विचार हा रेवती आणि वैदेही लिमये यांच्या मनात आला, हे माझे सौभाग्य. त्यांच्यामुळेच रुक्मिणी स्वयंवर ही प्रस्तुती मी बांधायला घेतली. कथकमध्ये कथाकथन हा एक अविभाज्य घटक आहे. नृत्य करत कथा सांगणाऱ्या व्यक्तीलाच मूळतः कथक म्हणत असत. आता त्या शैलीचे नाव कथक झाले आहे. आजची प्रस्तुती तुम्हाला मिळालेल्या पहिल्या प्रेमपत्राची किंवा तुम्ही लिहिलेल्या पहिल्या प्रेमपत्राची आठवण करेल असे मला वाटतं. या कथेमध्ये प्रेमाची अतिशय हळूवार उलगडत जाणारी नितळ निखळ आणि तितकेच समर्पित स्वरूप तुम्हाला अनुभवायला मिळेल. आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल अशी मला अपेक्षा आहे. सुरुवात करते प्रस्तुतीला. नमस्कार. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण एक कथा ऐकणार आहोत, बघणार आहोत आणि अनुभवही करणार आहोत, जी कदाचित तुम्हाला माहिती असेलही. पण ही प्रेमकथा तुम्हाला नक्की आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे. जगातले पहिले प्रेमपत्र कुणी लिहिले आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? बरोबर ओळखलत. हजारो वर्षांपूर्वी व्यासमुनींनी लिहिलेल्या श्रीमद भागवत पुराणात रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेले हे पत्र होते. तेच पहिले प्रेमपत्र. ही प्रेमकथा कामदेव स्वरूप साक्षात श्रीकृष्ण आणि कुशाग्र बुद्धिमान लावण्यवती देवी रुक्मिणी यांची आहे. अर्थात रुक्मिणी स्वयंवराची कथा. यात श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या प्रेमविवाहाची अतिशय रंजक कथा आज आपण बघणार आहोत. तर सुरुवात करूया. 64 कलांचा अधिपती गणपती आणि नृत्याचे आद्य दैवत नटेश्वर आणि आदिदेवी पार्वती यांच्या स्तवनाने सुरुवात करूया.
चला तर मग प्रारंभ करूया कथेला. सुरुवात करूया देवी रुक्मिणीच्या बालपणापासून. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात कौंडिण्यपूर गावामध्ये राजा भीष्मक आणि राणी शुद्धमती यांच्या पोटी रुक्मिणीचा जन्म झाला. 4 भावांच्या नंतर जन्मलेली रुक्मिणी ही घरात सर्वांचीच लाडकी होती. रुक्मिणी अतिशय लावण्यवती, सुस्वभावी आणि बुद्धिमान होती. लहानपणापासूनच तिने कृष्णाच्या शौर्य कथा ऐकल्या होत्या. तिच्या मनात एक मनोहर मूर्ती कोरली गेली होती. कृष्णाबद्दल एक ओढ निर्माण झाली होती. शिरिमुकुटसुदेशं कुञ्चितकेशं नटवरवेषं कामेवरं मायाकृतमनुजम् हलधर अनुजं प्रतिहर दनुजं भारवरं वल्लभव्रिजपालं सुभगसुचारम् इति मनुकालं भावहरं भजे. एके दिवशी राजा भीष्मकाच्या महालात कीर्तिनामा नावाचा ब्राह्मण आला. संपूर्ण सभा भरली होती. सगळी प्रजा श्रीकृष्ण चरित्राबद्दल जाणून घ्यायला उत्सुक होती. कीर्तिनामा ब्राह्मणाने त्याच्या संचासह श्रीकृष्णाच्या लीला चरित्राचे कथन करायला सुरुवात केली. ग्वाल आवे
चुटकी माखन आप खावे सब खिलावे। कर सो कर गिरिवर उठावे। कर सो कर गिरिवर उठावे। कर जकड़ कर कंस मारे। कर जकड़ कर कंस मारे। कर सो कर रसराज बिंदी कृष्ण चरणन शीश द्यावे। जयति जय जय जयति जय जय जयति जय जय कृष्ण देवा। जयति जय जय जयति जय जय जयति जय जय वासुदेवा कृष्ण देवा। वासुदेवा कृष्ण देवा जय तु जय तेरी जय। श्रीकृष्णाची ख्याती सर्वत्र पसरली होती. संपूर्ण सभा आणि जमलेली प्रजा श्रीकृष्णाची कीर्ती ऐकून मंत्रमुग्ध झाले. रुक्मिणी सुद्धा तिथे उपस्थित होती. कृष्णाबद्दल एक अनिवार्य ओढ तिच्या मनात निर्माण झाली. रुक्मिणी कृष्णाच्या प्रेमात पडली. ध्यानीमनी कृष्ण हेच तिचे आराध्य होऊन गेले. ती स्वप्नरंजन करू लागली. मदनी मदनी धनि ध म ग म नि धनि ध म ग म ध धनि ध म ग म नि ग ग म ध म म ध नि ध ध नि सा ध ध नि सा म ग रे ध नि ध प म ग रे सा सा नि ध म प नि ध म ग रे नि सा म ध नि ध म ध सा नि सा ध म ग म ध नि ध म प ध म ग रे सा ग म ध नि ध म प ध म ग रे सा ग म ध नि ध धनि सा सा म ध नि नि ग म ध ध म ग रे नि सा धनि सा सा म ध नि नि ग म ध ध म ग रे नि सा म सा ग ध ग म नि म ध सा ध नि सा म ग रे सा ध नि सा ध नि सा नि ध म ग रे सा ग म ध नि सा नि ध म ग रे सा म ध नि ध म प नि ध ग रे सा म ध नि ध म प ध म ग रे सा ग म ध म ग म ग म ध म नि ध नि ध म नि ध म ग म ध म नि ध म नि ध म ध म ध नि ध ध नि ध नि सा नि सा म ध म ध नि ध ध नि ध नि सा नि सा म ध म ध नि ध ध नि ध नि सा नि सा नि ध म प ध म ग रे नि सा म ग रे सा. आपल्या मनातील गूज
तिने आई वडिलांना सांगितले. त्यांनी आपल्या लेकीला अनुमोदन दिलेही, परंतु रुक्मी म्हणजे रुक्मिणीचा थोरला भाऊ हा या लग्नाच्या विरोधात होता. कृष्णाने मथुरा नरेश कंसाचा वध केला असल्याने रुक्मीचा कृष्णावर प्रचंड राग होता. त्याने रुक्मिणीच्या मनाचा विचार न करता आपला मित्र शिशुपाल याच्याशी रुक्मिणीचा विवाह ठरवला. शिशुपाल हा चेदी राज्याचा राजा होता. तो रुक्मीचा मित्र आणि श्रीकृष्णाचा वैरीच होता. शिशुपालाने लग्नाला लगेच मंजुरी दिली. रुक्मिणीला मात्र हे अजिबात मान्य नव्हते. तिने कृष्णाला एक पत्र लिहिले. आपल्या मनात असलेले अपार प्रेम तिने त्या पत्रात व्यक्त केले आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाला बोलवले. गुप्तपणे त्याने तातडीने द्वारकेला जाऊन आपण लिहिलेले पत्र कृष्णाला द्यावे असे सांगितले. वायुवेगाने सुदेव पत्र घेऊन एका दिवसात द्वारकेला पोहोचला आणि द्वारकाधीशाला त्याने पत्र दिले. कृष्ण मात्र या सगळ्यापासून अनभिज्ञ होता. रुक्मिणीचे सौंदर्य आणि बुद्धिमत्तेबद्दल त्याने ऐकले होते. तिने लिहिलेल्या पत्रातून आपल्यावर तिचे अपार प्रेम आहे हे त्याला जाणवले. तिची समर्पण वृत्ती आणि निष्ठा पाहून कृष्ण सुद्धा तिच्या प्रेमात पडला. रुक्मिणीला तातडीने घेऊन येण्यासाठी बलरामाबरोबर सेना घेऊन त्याने मथुरेतून प्रस्थान केले. इकडे कौंडिण्यपुरात रुक्मिणीच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती, परंतु तिला विश्वास होता कृष्णावर आणि तिच्या प्रेमावर.
विवाहाचा दिवस उगवला. विवाहाचीच एक रीत म्हणून रुक्मिणी तिथल्या देवीच्या मंदिरात पोहोचली. ही कृष्णाबरोबरची तिची पहिलीच भेट असणार होती. ती प्रचंड आतुर झाली होती. तिच्या मैत्रिणींसह ती मंदिरात देवीला प्रार्थना करू लागली आणि तेवढ्यात कृष्ण तिथे पोहोचलाच. रुक्मिणीला पळवून नेण्यासाठी कृष्ण आणि बलराम येत आहेत ही बातमी रुक्मीला कळाली. ताबडतोब रुक्मी आणि जरासंध आपापले सैन्य घेऊन तिथे हजर झाले आणि युद्ध छेडले. युद्धात रुक्मी आणि शिशुपालाचा पराभव होऊ लागला. परंतु रुक्मी पराभव मान्य करायला तयार नव्हता. कृष्ण रुक्मीचा वध करणार तेवढ्यातच रुक्मिणीने कृष्णाला विनंती केली आणि रुक्मीला सोडून देण्यास सांगितले. कृष्णाने तिची विनंती मान्य केली आणि युद्ध जिंकून रुक्मिणीला घेऊन मथुरेस गेला. मथुरेला पोहोचल्यानंतर रुक्मिणी आणि कृष्णाचा विवाह यथासांग पार पडला. रुक्मिणीला प्रथम पत्नीचे स्थान मिळाले. आजही आपण विठोबा रखुमाईची जोडी भक्तिभावाने पूजतो. अशी ही रुक्मिणीच्या स्वयंवराची, प्रेमाची आणि समर्पणाची कथा.
तीर किट धा त्रक धे किट कत गदी गन धा गदी गन धा गदी गन धा धगत तकिट धग तीर किट धा त्रक धे किट कत गदी गन धा गदी गन धा गदी गन धा धगत तकिट धग तीर किट धा त्रक धे किट कत गदी गन धा धा त्रक धे किट कत गदी गन धा धा त्रक धे किट कत गदी गन धा. विनंतीसाठी म्हणून स्टेजवर आलात अगदी लास्ट मिनिट. थँक्स अ लॉट. मी माझ्या संपूर्ण संचाची ओळख करून देते. त्याआधी मी आभार मानते डॉक्टर पुष्कराज धामणकर यांचे, कारण त्यांच्यामुळेच आज आम्ही ही प्रस्तुती करू शकलो. रुक्मिणी स्वयंवराचे संगीत संयोजन आणि संगीत संरचना निनाद सोलापूरकर, वाद्यवृंद नितीन शिंदे, रेकॉर्डिंग स्टुडिओ वायब्रेनिया, रेकॉर्डिस्ट मुकुंद कोंडे, गायिका नेहा देशपांडे आणि ऋषिकेश बडवे, संकल्पना नृत्य दिग्दर्शन लेखन आणि निवेदन वेदांती भागवत महाडिक. माझ्या संपूर्ण संचाला मी आमंत्रित करते मंचावर अपर्णा पिंपळे, श्वेता परितकर, ऋतुजा थिटे, कनिका शिरखेडकर, वैष्णवी गोपाळे. यानंतर कीर्तिनामा ब्राह्मण आणि सुदेव ब्राह्मणाची भूमिका केली तोषल देशमुख, रुक्मी सतीश सातारकर, राजा भीष्मक अक्षय महाडिक, राणी शुद्धमती मी वेदांती महाडिक, कृष्ण सिद्धेश थोरात आणि रुक्मिणी अमेया पाळंदे. मी तुम्हा सर्वांची आभारी आहे की आज एवढा विलंब होऊन सुद्धा तुम्ही सगळेजण एवढ्या उत्सुकतेने संपूर्ण नृत्य प्रस्तुती बघायला थांबलात आणि त्याचा आस्वाद घेत होता. त्याच्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांची आभारी आहे. आणि रेवती आणि वैदेही त्यांचीसुद्धा, कारण अशी काहीतरी वेगळी रचना करायला फार कमी वेळेला आम्हाला म्हणजे विचारणंच खूप कमी केली जाते. संगीतचा ट्रेंडमध्ये आज ही रुक्मिणी स्वयंवराची रचना करायला मिळाली आणि तुम्ही ती तितकी सुंदररित्या हाताळलीसुद्धा. त्याच्याबद्दल मी खरंच तुमची आभारी आहे. थँक्यू. टाळ्यांच्या गजरांनी ऑलरेडी यांना पावती दिलेली आहे, पण एक स्पेशल त्यांनी आभार मानलेले आहेत की अगदी नुकत्याच चिकनगुनियासारख्या अतिशय कठीण आजारातून उठल्यानंतरही त्यांनी स्वतः हा सगळा कार्यक्रम आपल्यापुढे सादर केलेला आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. थँक्यू.